आता आपण पाहूया की व्हॉट्सअपचे आपले पर्सनल नंबर कसे सिस्टम सोबत कनेक्ट करता येतील. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला साइड बार मेन्यूमध्ये ऑटोमेशन लीड ऑटोमेशन टॅबवरती टॅप करावं लागेल. त्यानंतर ऑटोमॅटिकली ते व्हॉट्सअपवरती असतं. त्यावर तुम्हाला जर नसेल, फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कोणत्यावर असेल तर त्याच्यावर सिलेक्ट करावं लागेल आणि त्याच्यावर सिलेक्ट करून डिव्हाइस तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता त्यावेळेला ही पेज तुमच्या समोर येते. त्यानंतर राईट हँड साईडला तुम्हाला जे कनेक्ट डिव्हाइस नावाचं बटन दिसतं त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ही पेज येईल ज्याच्यावर लिहिलेलं असेल क्रिएट डिव्हाइस. क्रिएट डिव्हाइसला नाव द्यावं लागेल, जसे की तुमचं कोणतं मोबाईल तुम्ही याला कनेक्ट करता. 4-5 मोबाईल कनेक्ट करत असाल तर तुम्हाला माहित पाहिजे की त्या कोणत्या व्हॉट्सअपला तुम्ही हे कनेक्ट करताय. त्यामुळे तुम्ही याला नाव द्या, जसे की मी माय मोबाईल नंबर देतोय. मी समजा दोन आहेत माझ्याकडं, मग मी 70 80 90 वाला मी इथं कनेक्ट करतोय. ठीक आहे. तर तुम्ही इथं त्याला कनेक्ट करू शकता. ओके, सॉरी, नंबर पूर्ण घालायचा आहे मला. त्यामध्ये एंटर इथं लिहिलेलं आहे एंटर द फोन नंबर विथ कंट्री क्लोड. म्हणजे काय 91. ओके, पूर्ण नंबर घातला आणि क्रिएट नावला क्लिक केलं. तर यामुळे काय होईल, तुम्हाला QR कोड स्कॅनिंगसाठी हे ओपन होईल. जसे की तुम्ही वेब ऍप्लिकेशन म्हणजे वेब व्हॉट्सअप जसं ओपन करता तशा पद्धतीनं तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन करा. व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुमच्या राईट हँड साईडला टॉपला जे 3 डॉट दिसतात त्यावरती क्लिक केल्यावर लिंक डिव्हाइस नावाचं एक ऑप्शन असतं. त्या लिंक डिव्हाइसवरती तुम्ही जर क्लिक केलात तर काय होईल, एक स्कॅनर तुमच्या व्हॉट्सअपला पण ओपन होईल. ठीक आहे. तो व्हॉट्सअप तुम्ही काय करू शकता, कनेक्ट करू शकता त्याच्यासोबत. ठीक आहे, मी आता माझं मोबाईल ओपन करते. आता या पेजला स्कॅन केलं नाही आपण, त्यामुळे ते रिफ्रेश होते. परत एकदा आपण रिफ्रेश करू याला. ठीक आहे, लॉग आउट करा परत एकदा, पुन्हा एकदा करू आपण. ठीक आहे, आता मी स्कॅन केलं माझ्या मोबाईलमध्ये. झालं, आपला मोबाईल इथं कनेक्ट झालेला आहे प्रॉपरली. ठीक आहे. आता तर मी जाऊन परत एकदा डिव्हाइस वरती क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की माझा मोबाईल नंबर कनेक्ट झालेला आहे. तो ऍक्टिव्ह देखील इथं दिसतोय. मला असे दुसरे पण 1 2 3 4 5 10 नंबर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. याच पद्धतीनं करायचे असतात. थँक्यू व्हेरी मच.